आपण पाहत आहात प्रभावशाली न्यूज। आता प्रत्येक बातमी असेल प्रभावशाली। नमस्कार, माझं नाव प्रीती रमेश गायकवाड आहे। आज मला इकडे येऊन बोलायला गेलं तर 35 वर्ष झालेले। आज आम्ही सोशल मीडियामध्ये पण भरपूर वेळा दिलेलं आहे या रस्त्याबद्दल। आणखीन बोलायला गेलं तर हे जे ब्रिज आहे, आमच्या ॲम्ब्युलन्स येऊ शकत नाही। इतर माणूस सिरियस झाला तर ॲम्ब्युलन्स येऊ शकत नाही। आणि पहिली गोष्ट बोलायला गेलं तर हा रस्ता आमचा बंद होणार आहे, का की इकडे आता टावर व्हायला दोन्ही बाजूकडून चालू होणार। आमचा जुना रस्ता होता, गोदरेजमधनं होता, डांबरी रोडचा रस्ता। अजूनही माझ्या घराच्या पाठीमागे तो डांबरी रस्ता आहे, पण आमचा हा पण रस्ता बंद झाला तर आम्ही कुठं जायचं। आणि हे BMCनी बनवून दिलेलं आहे। सुरेश सावळे त्यांची मिसेस नगरसेवक होती, त्यावेळी BMCमधनं आम्हाला हा ब्रिज बांधून दिलेला गेला आहे। पण इतर वेळा बोलायला गेलं तर आम्हाला खूप त्रास होतो त्या ब्रिजचा, पण खूप उंच पण झालेला आहे। आणि आम्हाला रस्ता ॲम्ब्युलन्स यायला पाहिजे, आतमध्ये गाड्या नाही पण ॲम्ब्युलन्स यायला पाहिजे। आमचा आमदार पराग शाह आहे, खासदार मनोज कोटक आहे, नगरसेवक सुरेश सावळे वाटा आणि आता खासदार संजय पाटील आहेत। आणि तुम्हाला विनंती करून सांगते की आम्हाला हा रस्ता एस वार्डमध्ये जातोय आणि ह्यो रस्ता आमचा पाठचा रस्ता एन वार्डमध्ये जायचा। पण काय बोलायचं तुम्हाला सांगायला गेलं तर हा रस्ता आहे ना, आम्हाला बिलकुल नाही, बाहेरचा पाहुणा येऊ शकतच नाही। आणि दुसरी गोष्ट, शौचालय जे बनवले ते सिंगल बनवले, आम्ही डबल सांगितलेलं पण तो सिंगल बनवलेला। आणि त्या शौचालयामध्ये इतकी गर्दी होते की सकाळची लाईन लागते, सकाळची लाईन लागते। वस्ती 3,500 आहे आणि बाथरूम आहे 32 आहेत। 32 बाथरूम मध्ये 16 बाथरूम जेंट्सचे आणि 16 बाथरूम लेडीजचे आहेत। मग आता तुम्ही सांगा आम्हाला की एवढी सकाळची लाईन असते ना, की या जायला बी आम्हाला एकदम घाण वास येतो, तर आम्हाला ती डबल बांधून द्यायचा आणि आमचा हा रस्ता काढून द्यायचा। बाकींच्या महिलांना काय त्रास होतो। आम्ही आमदार खासदाराकडे बी लेटर दिलेला आहे, आमच्याकडे पुरावे आहे, त्यांच्याकडे दिलेलं लेटर पण आम्ही ठेवलेलं आहे। तुम्हाला पाहिजे तर एखाद्या वेळी दाखवून, पण तुम्ही अचानक आल्याबद्दल आम्हाला ते लेटर दाखवता येत नाही, नाही तर त्याच्यावर सही शिक्का सकट आमच्याकडे लेटर आहे, ते आम्ही तुम्हाला दाखवू शकतो। पण लक्ष देण्यात आलं नाही, काय नाही। आता 2-2.5 वर्ष झालं मी लेटर दिलेलं आहे। हा, घरं जाणार आहेत, बॉर्डरचे घरं जाणार आणि ह्या लाईनीचे बी घरं जाणार, तर आम्हाला रस्ता कुठे? 3,500 संख्या आहे इकडे, पण त्यांना याय जायला रस्ताच आमचा बंद झाला तर आम्ही कुठून जायचं? का खाडीतल्या पाण्यातून जायचं? जे आम्हाला 35 वर्ष अगोदर आम्ही खाडीतून चालत येत होतो, चालत जात होतो। पाणी, एवढ्या पाणीमध्ये आमची इथले माणसं पाण्यातून वाट केलेली होती। मग काही दिवसांनी मग आम्ही ते पाईप टाकून केलं। मग लीला डाकेकडून आम्ही जुना ब्रिज बांधून घेतलेला होता, तो पडती झाला तर आम्हाला हे BMCने बांधून दिलेलं आहे। पण हा BMC म्हातारा माणसांना जरा त्रास होतोय आणि लहान मुलांना येता येत नाही, का की 2-3 माणसं पडले, त्यांचं डोकं फुटलेलं आहे या ब्रिजवरून। तर आणि हा रस्ता पण तुम्ही ॲक्च्युली बघून घ्या। हा इथं एवढ्या भागामध्ये कचरकुंडी होती, आता इथे आम्हाला कचरा बी टाकून देत नाही, बाहेर टाकतो आम्ही कचरा, पण तो कचरेवाला पण येत नाही आता आमच्या एरियामध्ये झाडू मारायला। तर हे घाण पसरली, डेंग्यू झालाय, मलेरिया झालेला आहे, थंडी तापाने माणसं यावेळी आजारी खूप पडलेले आहेत। मी रिक्वेस्ट करते, आम्हाला रस्ता द्या करून आणि शौचालय चांगला बांधून द्या आणि ब्रिज असा बांधा की त्याच्यामधनं ॲम्ब्युलन्स आमच्या घरापर्यंत आली पाहिजे, का की उचलून न्यायला लागतं। एखाद्या वेळी कोण नसलं त्या माणसांना तर तो कसा घेऊन जाणार? आग लागली तर आम्हाला पळायला रस्ताच नाही, हा एकच रस्ता आहे। मग 3.5 संख्या कशी पळणार? का एकामेकांच्या अंगावर पडून पळणार का? नाही, कुणाला दिसत आहे। अप्लाय करू, ॲप्लिकेशन देऊ, आम्हाला हे असं असं करून द्या, देतील ते करून आम्हाला। आज त्यांचं राज्य आहे तर ते देणारच आम्हाला। BMCचं आहे, आता बघू, त्यांना सांगू, आम्ही लेटर देऊ, करतील तर चांगलीच गोष्ट आहे। आणि मेन खरं म्हणायला गेले तर तुम्ही हा जाता जाता तुम्ही तो रस्ता बघा कसा आहे, तो की लहान पोरं येऊ शकत नाही। डेंग्यू मलेरियाची सगळी साथ चालू आहे। नक्कीच आपण बघू शकता की इथे येण्या जाण्यासाठी हाच एक रस्ता आहे आणि आजूबाजूला झाड्या वाढलेल्या आहेत आणि बाजूला कचराही दिसतोय। मग लोक येणार कसं, हा प्रश्न कुठेतरी लोकांना सतावतोय। वोटिंग होते, सर्व काय होतं, पण लोकप्रतिनिधी कुठेच दिसत नाहीये। लोक फक्त
ओरडत राहतात आणि न्याय हक्कासाठी लढत राहतात, पण कुठल्याही प्रकारे दिलासा भेटत नाही. आपण बघताय की लहान मुलगी आहे, येण्यासाठी अनेक जागोजागी चांगले सुंदर असे रस्ते बनवण्यात आलेले आहे, पण जिथे गरज आहे तिथे रस्ते का नाही, हा असा प्रश्न स्थानिक लोक विचारतात. गेल्या 3,500 कुटुंब एकत्रित इथं राहत आहे, पण इथे रस्त्यासाठी मागणी होते. आणि पाठीमागे मी दाखवतो की कुठल्याही प्रकारे जर आगीची जर घटना घडली, अन्यथा इथे कुठल्याही प्रकारे ॲम्ब्युलन्स जाण्यासाठीही, रुग्णाला नेण्यासाठी कुठल्याही प्रकारे आपण बघू शकता ॲम्ब्युलन्स आतमध्ये जाऊ शकत नाही आहे, ना फायर ब्रिगेड आतमध्ये जाऊ शकते. अशामध्ये लोकांमध्ये हाच एक प्रश्न निर्माण झालेला आहे की आम्ही सध्या करायचं तर काय, कारण की ह्या प्रकारे आम्हाला त्रासातून दिवस काढावे लागत आहेत, कुठल्याही प्रकारची सुविधा नाही. तर नक्कीच लोकप्रतिनिधी ह्याकडे पाहतील का, ह्या लोकांना दिलासा भेटेल का, ह्याचकडे आता सर्वांचं लक्ष लागलं.